नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 12 एप्रिल 2025 वार शनिवार। तर या दिवशी आलेले आहे चैत्र पौर्णिमा। तर या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाही, काही चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही। आणि या दिवशी आपल्याकडनं जर काही चुकून काही चुका झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात। आणि त्यामुळेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही चुका आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। चुकून देखील या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही। तर त्या कोणत्या चुका करायच्या नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, चैत्र पौर्णिमा हा दिवस अतिशय शुभ दिवस मानला जातो। आणि अशा काही शुभ दिवशी जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला या चुका होऊ द्यायच्या नाही। तर 12 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आलेली आहे। आणि याच दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे। तर पौर्णिमा तिथी ही 12 तारखेला पहाटे 3:22 लागणार आहे आणि तिची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 तारखेला पहाटे 5:52 संपणार आहे। तर पौर्णिमा ही आपण 12 तारखेलाच साजरी करणार आहोत। पौर्णिमेचे जे काही उपाय असतील तर ते आपल्याला 12 तारखेलाच करायचे आहे आणि त्यासोबतच सत्यनारायण देखील आपल्याला 12 तारखेलाच करायचं आहे। तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं हे वर्जित असते आणि या दिवशी जर आपण त्या गोष्टी केल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। तर या दिवशी आपण कोणते उपाय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्या, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, बरेच लोक या दिवशी दिवसभर उपवास करत असतात आणि चंद्र पाहिल्यानंतर तो उपवास सोडत असतात। तर या दिवशी हनुमान जयंती असल्याने बरेच लोक मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचा मान सन्मान देखील करत असतात। तर तो देखील आपल्याला या दिवशी करायचा आहे। त्यासोबतच काही महत्त्वाचे नैवेद्य देखील हनुमानांना अर्पण केले जातात। पौर्णिमेच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि चंद्र पाहिल्यावर हा उपवास सोडायचा आहे। पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंच्याही आपल्याकडून ज्या होतील त्या सेवा जास्तीत जास्त करायच्या आहे। तर या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे। यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन देखील आवर्जून करायचं आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। आणि कुंकुमार्चन करत असताना नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे किंवा श्री सूक्ताचे पठण केले तरीही चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकमचं देखील तुम्ही पठण करू शकता। तर अतिशय प्रभावी सेवा आहे। तुमच्या सर्व शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ज्या काही समस्या असतील तर त्या यामुळे दूर होतात। अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही सेवा करा, नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळत असतील। तर बघा, प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी ही येत असते आणि पौर्णिमेला तुम्ही या सेवा अवश्य प्रत्येक पौर्णिमेला कराव्या। तर पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे तर बघा, मानसिक शांततेसाठी चंद्रोदय झाल्यानंतर दुधामध्ये साखर टाकून चंद्राला अर्पण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी। त्यानंतर आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी शंखाने माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीला शंख हे खूप प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला शंखाने अभिषेक करायचा आहे आणि त्यामुळेच दर पौर्णिमेला आपल्याला हे उपाय करायचे आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। तर कुठलीही खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता। शेवयांची किंवा तांदळाची खीर किंवा मखाण्याची खीर देखील तुम्ही अर्पण करू शकता। मखाने देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे। तर यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। माता लक्ष्मीला तुळस ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळे तुम्ही रोज देखील तुपाचा दिवा तुमच्याकडनं शक्य होत असेल तर रोज लावा किंवा तुम्ही अशा काही शुभतिथींना आवर्जून दिवा लावा। त्यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये देखील भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच पिंपळाच्या झाडाला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे। यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकट असतील तर ते दूर होतात। त्यानंतर तुम्ही या दिवशी काही चुका करू नका। तुम्ही सेवा नाही केल्या तरीही चालेल, पण कोणाचं वाईट चिंतू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाही सोबत या दिवशी वाद घालू नका।
त्यानंतर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे आणि त्यामुळेच या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करू नका, मांसाहार करू नका. तर यामुळे देखील वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी दुपारी झोपू नका, सकाळी लवकर उठावे. तसेच या दिवशी यथाशक्ती तुम्ही आवर्जून दान देखील करा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही या दिवशी दान करा. तर यामुळे पितरांचाही आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्यानंतर जीवनातील आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यासाठी, घरामध्ये सात्विकता, सकारात्मकता येण्यासाठी घरामध्ये चांगल्या गोष्टी करा, स्वच्छता करा संपूर्ण घराची. आपल्या घरामध्ये कापुराचा धूर करा. तसेच या दिवशी तुळशीचे पाने ही चुकूनही तोडू नका आणि रोज देखील संध्याकाळ झाल्यानंतर तुळशीचे पानं ही चुकूनही तोडू नये. पौर्णिमेच्या रात्री दही खाऊ नये. तर यामुळे चंद्रदोष निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी यायला लागतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहे. या काही गोष्टींचं पालन आपल्याला करायचे आहे. चुकून देखील या गोष्टी आपल्याला या दिवशी करायचे नाही. तर अवश्य तुम्ही या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टींचे पालन करा. नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील, संकट असतील तर ते दूर होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.